हॅलो नमस्कार, मी प्रियंका आणि आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे गाजराचा हलवा, जो मी माझ्या पद्धतीने किंवा मला जसं आवडतं तसं मी बनवते। तर इथे मी गाजर धुवून स्वच्छ सोलून खिसून घेतलेले आहेत। त्याच्यावर ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे, तूप घेतलेलं आहे आणि वेलची घेतलेली आहे। आता पहिले एका छान कढईमध्ये तूप घालून घ्यायचं आहे आणि त्या तुपावरती आपण जो स्वच्छ धुवून सोलून खिसून घेतलेली गाजरं आहेत ती घ्यायची आहेत। आता गाजराचा किस जो खिसलेला आहे तो इथं मी घातलेला आहे तुपामध्ये। फक्त तूप आणि गाजराचा किस आहे याच्यामध्ये। आता अजून मी कोणताही पदार्थ घातलेला नाही आणि थोडं उशीर म्हणजे फक्त 5 मिनटं ह्याची वाफ काढायची। थोडेसे गाजराचा जो हे किस आहे तो थोडासा नरम होतो आणि त्याच्यानंतर मग आपल्याला हवी तेवढी साखर घालायची। आता तुम्हाला कितपत गोड लागतो त्याच्या हिशोबाने तुम्ही साखर घाला। इथं मी 2 पेले 2 ते 2.5 2च जास्त करून पेले इथं मी साखर घातलेली आहे। आणि आता ह्या साखरेमध्ये छान आपला गाजराचा जो किस आहे तो छान शिजवून घ्यायचा आहे। ह्यात एक्स्ट्रा दूध म्हणा किंवा काहीच घालायचं नाही आहे। फक्त पहिलं तुपामध्ये परतून घेतलं, नंतरनं साखर घातलेली आहे आणि त्याच्यानंतर छान त्यात शिजवून घेतलेलं आहे। आता मध्ये मध्ये परतताना मी त्यात ड्रायफ्रूट्सही घातलेले आहे, कारण जेणेकरून ड्रायफ्रूट छान त्याच्यामध्ये मऊ हवेत आणि छान त्याच्याबरोबर मिसळून यावेत म्हणून। तर इथे आता बघा माझं ह्या लेवलपर्यंत आपल्याला गाजराचा हलवा मस्त असा परतून घ्यायचा आहे, शिजवून घ्यायचा आहे। फक्त साखरेच्या पाण्यामध्ये जे साखर आपण टाकू त्याच्यामध्येच फक्त असं एवढं शिजवून घ्यायचं आहे झाकण ठेवून। आणि इथे बघा साखरेचं तर पूर्ण पाणी आटत गेलेलं आहे। आता मी इथे ॲड करणार आहे दूध। आता इथं मी कच्चंच दूध ॲड करते, कारण मला नंतर आठवलं की माझ्याकडे दूध नाही घरामध्ये। तर इथे आता मी दूध ॲड केलेलं आहे। तुमच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्ही ॲड करा, जास्त टाकाल तर खूपच छान लागतो। म्हणजे ह्यात माव्याची गरज नाही, मिल्क पावडरची गरज नाही, फक्त दूध, साखर आणि तूप ह्या तीनच पदार्थांमध्ये हा मस्त असं तयार होतो। तर इथे बघा मी साखरेमध्ये पहिलं शिजवून घेतल्यानंतर दूध घालून मग तेव्हाही छान मंद आचेवरती झाकण ठेवून आणि छान आतल्या आत वाफलून द्यायचं आहे त्याला। आणि आता इथं मी वेलची पूड घेतलेली आहे बारीक करून, तर लास्टला वेलची पूड घालायची आहे। आणि वेलची पूड घालून थोडा उशीर अजून आपण वाफलत ठेवायचं आहे। आणि इथे असा आपला छानसा तयार आहे गाजराचा हलवा। नेहमी अशा पद्धतीने करून बघा, खूप छान लागतो। ना कुकरमध्ये शिजवून घ्यायची गरज, ना 5 मिनटात आपण म्हणतो ना आपण गाजराचा हलवा असा मस्त मंद आचेवरती होईल ना, तो खूप छान लागतो। ही आहे आमची कोमल मॅडम, ती करते उद्याची तयारी आणि मी इथं मस्त आरामात कोमलवर बघू, कोमल ब्लॉगर सृष्टी श्रवण अभ्यास करा। मला लावला इथे कामाला आणि सदा बसले इकडे जेवण करत। मी संसारातली आहे ना। झाली मोहरे तयार झाली आमची, विकायसाठी रेडी आहेत। 1-2 मिनिटांमध्ये टोपलीत। मावरा हवाय का? काय मावरा हवाय का? कसं दिलंस? 50 वाटतंय। एका वाटेत किती येणार प्रत्येक जातीचे? नाही 50 वाटत आहे, कारण का आमच्याकडे एकच मावरा आहे। तुम्ही एकच पॉपलेट, एकच बांगडा, एकच सुरमई घ्या। 400चं एक पापलेट। खेकडा तर स्पेशल आहे, खेकडा पण हा पण आमचा खेकडा स्पेशल आहे। हो भारी आहे, तोंडा एवढंच आहे। थँक्यू विंकी, तुला बोलणार नाही आहे मी, उद्या बोलेन, उद्या पूर्ण वर्क प्रोसेस झाल्याच्या नंतर ना। आणि थँक्यूसाठी कामाला गेला हो का? आपल्याला करायचं थोडं, तरी कोणाची मदत करावी। थँक्यू फॉर दिस। भारी केले काम, भारी। घे तुला तुझा मोहरा। आमच्याकडे खेकडे पण आले आहेत, रास खेकडे रास। हो का? तुझं रास आमका ना समजत। रास म्हणजे काय? रास म्हणजे काय? रास म्हणजे खूप खेकडे आहेत माझ्याकडे, खूप। अच्छा, आम्हाला एवढंच माहिती। आता इथे माझी सकाळची दिवाबत्ती झालेली आहे आणि हा दुसऱ्या दिवसाचा व्लॉग आहे। तर सुश्रीच्या शाळेमध्ये फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन होतं, त्यासाठी ही सगळी माझी काल तयारी चाललेली आहे आणि खूप छान पद्धतीने कोमलने मला करून दिलं। आणि इथे आमचे महाराज तयार होत आहेत। तर कालपासूनच खूप अशी तयारी झालेली आहे, खूप धावपळ झालेली आहे। आणि इथे आता श्रवू असं आमचं तयार झालेलं आहे। कसा वाटतो श्रवू हे नक्की मला कमेंट करून सांगा।
आणि त्याला खूप दिवसापासून हा असं बनायचं होतं, महाराजांसारखं बनायचं होतं. तर इथे आता बघा झालेलं आहे, त्याची इच्छा पूर्ण झालेली. त्याला बनवले आहे ह्या वर्षी. आणि सृष्टी तर आमची काय छान कोळीणबाई बनलेली. तर इथे बघा ती कोळीणबाई कशी वाटते कोळीणबाई. आणि तुम्हाला पण पाहिजे का इथली मच्छी तर नक्की कमेंट करून सांगा. तर आता आम्ही निघालेलो आहोत. तर चला मग. आणि आजचा हा व्लॉग कसा वाटला आहे नक्की मला कमेंट करून सांगा. छोटूसाच व्लॉग आहे, मिनी व्लॉग. तर उद्या भेटू एका छानशा रेसिपी बरोबर. आणि आजची ही गाजराच्या हलव्याची रेसिपी कशी वाटली हे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि नक्की ह्या पद्धतीने आवर्जून करून बघा. जर करत असाल तर ते पण कमेंट करून सांगा की आम्ही पण असाच करतो. पण जर नसाल केला तर कधी अशा पद्धतीने तर नक्की करून बघा. मंद आचेवरती आणि वाफेवर शिजवलेला गाजराचा हलवा हा वेगळाच लागतो. कुकरमधला जसा चविष्ट असतो तसा नसतो हा खूप चविष्ट असतो. तर नक्की करून बघा आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत छान राहा, आनंदी राहा.